झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यामध्ये रेल्वेचे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पाची कामं अधिक वेगानं होतील। याचं कारण राज्य शासनानं मंत्रालयामध्ये रेल्वे सेलची स्थापना केली आहे। या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। त्यामुळे रेल्वे प्रकल्पांबाबतीत राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यामध्ये समन्वय साधला जाणार आहे। राज्य सरकार रेल्वेमध्ये आता चांगला संवाद होणार। राज्य सरकारनं केली रेल्वे सेलची स्थापना। रेल्वे अधिकाऱ्याची सेलवर नियुक्ती। राज्यातील रेल्वे प्रकल्पांमध्ये समन्वय साधला जाणार। मंत्रालयात रेल्वेचा सेल स्थापन करण्यामागचं कारण म्हणजे राज्यात असलेलं रेल्वेचं सुमारे 4900 किलोमीटरचं जाळं। राज्यात रेल्वेचे 5 झोन आहेत: मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे। राज्यातील बहुतेक सर्व नवीन रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य सरकारचा 50% वाटा आहे। या प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारला या 5 रेल्वे झोनकडे विविध पातळ्यांवर संपर्क साधावा लागतो। रेल्वेची स्वतःची कार्यपद्धती आणि शासनाचा लाल फितीचा कारभार यामुळे रेल्वे प्रकल्पांचं गाडं अनेक वर्ष पुढे सरकत नाही। म्हणूनच समन्वयासाठी मंत्रालयामध्ये रेल्वे सेल स्थापन करण्यात आलाय। राज्य शासनाच्या सहकार्याने काही ना काही प्रकल्प हे राबवले जात आहेत। दुहेरीकरणाचे असतील, नवीन मार्ग बांधण्याचे असतील किंवा इतरही काही प्रकल्प असतील, MUTP सारखे प्रकल्प आहेत। तर जर सुसूत्रता राज्य शासनात आणि रेल्वे मंत्रालयात जर आणखीन वाढली तर निश्चितच या प्रकल्पांच्या प्रगतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल। विशेष करून या सेलचा फायदा हा रेल्वे मार्गावर उड्डाणपुलांची बांधणी, रेल्वे प्रकल्पांसाठी जमिनीचं अधिग्रहण, पुनर्वसन यामध्ये समन्वय साधण्यासाठी होणार आहे। यामुळे राज्यातील रखडलेले तसंच प्रस्तावित प्रकल्प लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।